distinguished office bearers of Rotary Club and dear friends. I worked as a professor or a faculty member in engineering college and was handling a core subjects. But as of now, I have shifted to e-governance, and that is the area I'm supposed to address today. Usually, I try to come to the concept of e-governance through governance. And therefore, when I dwelt upon governance, जेव्हा मी गव्हर्नन्स या विषयाचा अभ्यास करत होतो यशदाला रुजू झाल्यानंतर, कारण त्यासाठी कोर टेक्निकल विषय शिकवायचो आणि हा मॅनेजमेंट साईडचा विषय तसा मला नवीन होता. आणि गव्हर्नन्स बद्दल अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की मला एक सुंदर डेफिनेशन सापडली गव्हर्नन्सची. सुब्रतो बागची नावाचा एक लेखक आहे, तो आमचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधलाच माणूस आहे. इनफॅक्ट ही इज MA in political science and he worked as a clerk in government of Delhi offices for around 6 to 8 years in the beginning of his career, long ago. Now he is close to 75. He is settled in Odisha, his native state, and he is heading the Skill Development Council of Odisha state, and maybe he is staying at Bhubaneswar. बट टू हिज क्रेडेन्शियल्स ते तुम्हाला सांगायला हवं की क्लर्क असतानाही त्याने नोकरी सोडून DCM टँडी नावाच्या कंपनीमध्ये नोकरी पत्करली सुपरवायझर म्हणून. आणि नंतर जे काही घडलं तो इतिहास आहे. आज हा माइंडट्री कॉर्पोरेशन या सॉफ्टवेअर कंपनीचा मालक आहे, फाउंडर चेअरमन आहे. आणि तुमच्या माहितीसाठी ही कंपनी माझ्या माहितीनुसार किमान 75,000 कोटी रुपयाचा वार्षिक टर्नओव्हर करते. सांगायचा हेतू एवढाच की ही नॅचरली बाय वे ऑफ हिज स्किल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन ऑफ हिज ओन ही कीप्स द ऑथॉरिटी टू स्पीक ऑन गव्हर्नन्स असं मला वाटतं. त्याचं पहिलं पुस्तक माझ्या वाचनात आलं अराउंड 2011 साली. त्या पुस्तकाचं नाव आहे दी प्रोफेशनल. या पुस्तकाचा पहिला चॅप्टर, हे पूर्ण पुस्तक गुगल बुक्स वरती पण अवेलेबल आहे. या पुस्तकाचा पहिला चॅप्टर आहे, त्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे दी बरियल ऑफ डेड, म्हणजे एका डेड बॉडीचा बरियलचा प्रवास. पण एनिवे, या पुस्तकाच्या 190व्या पानावरती सुब्रतो गव्हर्नन्स बद्दल एक छोटीशी व्याख्या देतो. इनफॅक्ट ती व्याख्याच फक्त एका शब्दात आहे. तो असं म्हणतो, गव्हर्नन्स इज नथिंग बट सेल्फ रेग्युलेशन. स्वयंशिस्त म्हणजे गव्हर्नन्स. आता आपण बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये जातो. तुम्ही रोटरी क्लब सारखी एखाद्या ऑर्गनायझेशनच्या गव्हर्नन्स मध्ये भाग घेता किंवा तुमच्या स्वतःचं जे रोटरी क्लबचं चॅप्टर आहे त्या एरियासाठी त्याचं गव्हर्नन्स तुम्ही बघता. आणि सुरुवातीचे मी काही ओपनिंग रिमार्क्स ऐकत होतो आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की दिस इज अ व्हेरी स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशन विच वर्क्स इन अ स्ट्रक्चर्ड वे. And that is the important part of any governance, and essentially communication needs to be taken care of. आणि त्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर मला ही डेफिनेशन खूप आवडते, सेल्फ रेग्युलेशन. पण आता सेल्फ रेग्युलेशनला थोडंसं सुट करून समजून घ्यायचं असेल तर सॅम पिट्रोडा जे आपले आधीचे नॉलेज कमिशनचे चेअरपर्सन होते, ते आमच्या हायर एज्युकेशन सिस्टीम बद्दल नेहमी असं म्हणत असत की इंडियन हायर एज्युकेशन सिस्टीम इज इन्फेस्टेड विथ द चॅलेंजेस ऑफ ओव्हर रेग्युलेशन अँड अंडर गव्हर्नन्स. म्हणजे हायर एज्युकेशनला आपल्याकडे जर कुठली कीड लागलेली असेल ती म्हणजे ओव्हर रेग्युलेशनची आणि अंडर गव्हर्नन्सची. आताच रसिकाने माझी ओळख करून दिली की मी महाराष्ट्र स्टेटसाठी एका वर्ल्ड बँक प्रोजेक्टचा अकॅडमिक युनिट हेड होतो. आणि तेव्हा मला आठवतंय साधारणतः ही 2012ची गोष्ट असावी. एका युनिव्हर्सिटीमध्ये जी माझी प्रोजेक्ट संस्था होती, प्रोजेक्ट इन्स्टिट्यूट होती, तिथे मी माझं प्रेझेंटेशन द्यायला गेलेलो आणि व्हाईस चान्सलर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, डीन्स असतील किंवा त्या शाखेचे विभाग प्रमुख असतील, हे सगळे माझ्या प्रेझेंटेशनला बसलेले. आणि मी त्यांना काही प्रेझेंट करत होतो की रिसर्च ऍडवायझरची स्कीम तुम्ही आमच्या वर्ल्ड बँकेची वापरा आणि एखादा इमिनंट पर्सन जो तुमच्या गावाशी अटॅच्ड आहे, जर त्याला पद्मश्री टाईप काही अवॉर्ड मिळालेले आहेत किंवा त्याला काही PARC किंवा अशा काही IITच्या प्रोफेसरशिपचा त्याला अनुभव आणि आता रिटायर्ड आहे, तर लेट हिम कम टू यू मे बी वीकली ट्वाइस ऑर ऑन फुल टाइम बेसिस आणि तो तुम्हाला गाईड करू दे. कारण भारताचं जर काही आपण सोसायटल डेव्हलपमेंटमध्ये एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या सहभागाबद्दल जर काही कॉमेंट करायचं झाला तर मला आठवतं शरद पवार साहेब जेव्हा पहिल्यांदा कृषी मंत्री झाले तेव्हा त्यांनी
एबीपी माझावरती मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की 3 महिन्यात मी काय शिकलो कृषी मंत्री झाला. तर भारत या देशामध्ये जिथे संशोधन चालतं तिथे शिक्षण चालत नाही, आणि जिथे शिक्षण चालतं तिथे संशोधन चालत नाही. आणि या कारणाने आपली जी सोसायटल डेव्हलपमेंट आहे ती कम्युनिटी बेस्ड पार्टिसिपेटरी ऍक्शन ओरिएंटेड रिसर्चला डिलिंक झालेली आहे. आणि हा गॅप जर आपण भरून काढू शकू तर आपण कदाचित चांगल्या पद्धतीने वेगाने आपल्या जीडीपी ग्रोथचा फायदा घेऊ शकतो. आणि जेव्हा त्यांना पद्मविभूषण असा अवॉर्ड मिळाला तेव्हा पुन्हा एकदा मी ती मुलाखत ऐकत होतो. तेव्हा त्यांना मुलाखत करताना प्रश्न विचारला की हे अवॉर्ड तुम्ही कुणाला डेडिकेट करू इच्छिता. क्षणभराची उसंत न घेता ते असं म्हणाले की ज्या प्राध्यापकांनी रिसर्च करून ऍग्रिकल्चर फील्डसाठी नवीन वाण किंवा नवीन इक्विपमेंट तयार केले, आणि ते शेतकरी ज्यांनी ते रिसर्च वापरून भारताचं ऍग्रिकल्चर यील्ड वाढवायला मदत केली, या दोघांनाही मी हे डेडिकेट करू इच्छितो. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जे परसेप्शन घेतलं डिपार्टमेंटचं त्यावरती त्यांनी काम करून त्याच्या आउटकम्स वरती लक्ष दिलं. तर या दृष्टिकोनातून मला ही गोष्ट फार महत्वाची वाटते की रिसर्च ऍडवायझर तुम्ही नेमला पाहिजे. ही झाली पूर्व पीठिका. जेव्हा मी हे व्हाईस चान्सलर साहेबांना सांगत होतो प्रेझेंटेशन बारे, तेव्हा व्हाईस चान्सलर साहेब माझ्या बाजूला बसले होते. ते हळूच मला कानात म्हणतात, सर आपण अजून एक कप चहा घेतला तर चालेल. आता चहा म्हणजे आमच्यासाठी जोकचा विषय आहे, त्याचं कारण आम्ही शिक्षक आहोत. शिक्षक म्हणजे इंग्लिशमध्ये आम्ही त्याला टीचर म्हणतो. आमचे मित्र होते IIT मुंबईला अरुण मोहरेर साहेब. एकदा मी त्यांना असंच औरंगाबादला भेटलो असताना म्हणालो, सर अजून एक कप चहा चालेल. तेव्हा ते मला म्हणाले, रेवणकर आपण कोण आहोत. मी म्हणलं, सर कोण. आपण टीचर आहोत. टीचरचा दुसरा अर्थ असा आहे म्हणाले, जो टी वरती सरतो तो टीचर. हसू आलं आणि VC साहेबांना मी म्हणालो की काही हरकत नाही, अजून एक कप चहा घे. मग ते मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. आता तुम्ही लोकांनी जर व्हाईस चान्सलर साहेबांचं जर ऑफिस बघितलं कुठल्याही, तर ते मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसपेक्षा कितीतरी मोठं असतं आणि चांगलं असतं. मी हे काय सांगतोय, दॅट कम्स विथ द पॉवर दॅट दिस ऑफिसर एन्जॉयज इन दी सोसायटी. व्हाईस चान्सलरांना काढण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना पण नसतात. असा माणूस चहा येण्याआधी माझ्या हातामध्ये कागद देतो आणि त्या कागदामध्ये एक अर्ज केलेला आहे, त्यावरती रजिस्ट्रारांनी सही केली. अर्जामध्ये असं लिहिलेलं आहे की या तुमच्या संशोधन ऍडवायझरच्या प्रकल्पामध्ये आम्हाला भाग घ्यायचा आहे, तर कृपया परवानगी असावी. आणि VC साहेब मला म्हणतात की सर त्याच्या डाव्या बाजूच्या समासमध्ये अप्रूव्ड म्हणून सही करून मला हा कागद परत द्या. मला हसू आलं. मी म्हटलं, साहेब माझ्या सहीने काय होणार आहे, आम्ही टू ज्युनियर ऑफिसर टू साइन सच काइंड ऑफ डॉक्युमेंट. ऑफकोर्स इफ आय हॅव दॅट लिबर्टी आय विल साइन अँड गिव्ह बॅक. आणि पॉसिबली मी ते साइन करून त्यांना दिलंही असेल. एखादी एक्स्ट्रा सही करून माझा पगार जर व्यवस्थित मिळत असेल तर आम्हाला तो घ्यायला नक्कीच आवडतो. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की ज्या माणसाला एवढं स्क्रॉलिंग ऑफिस ऍज अन इंडिकेशन ऑफ हिज हायएस्ट पॉवर, आमच्या युनिव्हर्सिटीच्या ऍक्ट मध्ये 14(7) पॉवर आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे सेक्शन 14 सबसेक्शन 7 मध्ये पॉवर्स गिव्हन टू व्हाईस चान्सलर दिलेला आहे. आणि त्यामध्ये असं कॅटेगरिकली मेन्शन केलेलं आहे की व्हाईस चान्सलर साहेबांना ते ज्या ज्या कमिट्याचे म्हणून अध्यक्ष आहेत त्या सगळ्या कमिट्याच्या बिहाफ वरती कोणतेही निर्णय घेण्याची मुभा आहे. नंतरच्या कमिटीच्या मीटिंगमध्ये ते निर्णय त्यांनी मंजूर करून घ्यायचे आहेत आणि राज्यपालांकडे म्हणजे चान्सलरकडे ते पुढे मंजुरीसाठी पाठवायचे आहेत. राज्यपालांना त्यावरती कॉमेंट करायला 60 दिवसाची मुदत आहे. राज्यपालाच्या ऑफिसने जर 60 दिवसाच्या मुदतीत तर तो निर्णय फिरवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी परत नाही पाठवला तर दॅट बिकम्स ए रूल. आणि हा कायदा 1974च्या ऍक्ट मध्ये तसाच होता, 1994च्या ऍक्ट मध्ये तसाच होता आणि 2016च्या ऍक्ट मध्ये तसाच आहे. आणि इट हॅज विथस्टूड दिस स्क्रुटिनी ऑफ लॉ इन इट्स लेटर अँड स्पिरिट असं आपल्याला म्हणण्याला बऱ्यापैकी वाव आहे. असं असतानाही व्हाईस चान्सलर सारखा माणूस मला काय सांगतो की मला हे अप्रूव्ड म्हणून सही द्या. मी सही तर करून दिली, पण मी त्यांना विचारलं, सर हे कशासाठी मागतायत. तर एवढे तुम्ही गव्हर्नमेंटचे आहात, तुमची सही असली म्हणजे बरं असतं ऑडिटर लोकांना दाखवायला, ते काही जास्त कटकट करत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, इज इट नॉट द केस ऑफ ओव्हर रेग्युलेशन अँड अंडर गव्हर्नन्स. आय एम ए रेग्युलेटर्स रिप्रेझेंटेटिव्ह अँड ही इज आस्किंग माय सर्व्हिस फॉर ए स्मॉल जॉब and he himself is autonomous and having lot of power, but he is not exercising his own powers and causing a problem such as undergovernance. And in view of this statement of Sam Pitroda, मला ती डेफिनेशन खूप आवडते जिथे सुब्रतो म्हणतो की गव्हर्नन्स इज नथिंग बट सेल्फ रेग्युलेशन.
आणि मला मला खात्री आहे की तुमच्या रोटरी क्लब मधलं जे गव्हर्नन्स आहे हे सेल्फ रेग्युलेशनच्या डायरेक्शननेच असेल. कारण प्रत्येक जण आपापली डिस्क्रिशनरी पॉवर म्हणा किंवा डिस्क्रिशन वापरून निर्णय घेत असेल. अँड दॅट इज अन एव्हिडन्स दॅट देर इज ए प्रॉपर गव्हर्नन्स. वी आर नॉट अंडर गव्हर्निंग and neither we are going to the regional office or head office of Rotary for every now and then before we take the decision. And if this happens, I will certainly say that it is a well-regulated, self-regulated institute or a organization, or it is a good governing organization. हे जेव्हा आपण सेल्फ रेग्युलेशन म्हणजे गव्हर्नन्स ही डेफिनेशन जर आपल्याला पटली असेल तर मला दुसऱ्या टप्प्यावरती जेव्हा सुरुवातीला मी ई गव्हर्नन्सचे विषय शिकवायला सुरुवात केली किंवा त्याचे डिझाईन्स वरती काम करायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की जर इतकी सोपी जर डेफिनेशन असेल तर गव्हर्नमेंटची ऑफिसेस इतकी का करा. आणि मी सुद्धा गव्हर्नमेंट सर्वंट आहे पण मला दुसऱ्या कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जायचं असेल माझी काही सर्व्हिस घेण्यासाठी लँड रिलेटेड सर्व्हिस असेल कुठला सातबारा काढायचा असेल अंगावर काटा येतो. आरटीओ मध्ये तर असं गेल्यानंतर वाटतं की या ऑफिसमधून कधी एकदा बाहेर पडावं आणि आपली 16 वर्षाची मुलं किंवा आपल्या घरची मुलं मुली आपण तिथे पाठवतो का तर लायसन्स हवं असतं. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे अशा प्रकारचं एमबीएस असलेलं ऑफिस हे आपल्या मुलांना पाठवण्याजोगं आहे का हो? निश्चितच नाही. मग हा विरोधाभास का? वाय देर इज ए डायकोटॉमी when we see government offices and when everyone knows that we need to regulate ourselves, we need to self-regulate ourselves. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा विषय दिसतो तितका सोपा नाहीये. सेल्फ रेग्युलेशन जर इन्स्टिट्यूट मध्ये गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी जर आणायचं असेल तर आपल्याला याचा योग्य मार्ग शोधता आला पाहिजे. बाय द वे मला तुम्हाला सांगायला आवडेल पीटर ड्रकर असं म्हणतो. पीटर ड्रकर हा मॅनेजमेंट सायंटिस्ट अंदाजे अराउंड 2007 पर्यंत वयात होता आणि एक खूप चांगला रिसर्चर आणि प्रोफेसर म्हणून त्याची ख्याती होती. त्याचं एक आर्टिकल माझ्या वाचनात काही वर्षापूर्वी आलं होतं. तो म्हणतो की सगळ्यात प्रोफेशनली गव्हर्नन्स मध्ये चालणारे जर कोणत्या ऑर्गनायझेशन असतील तर त्या म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. आणि क्रेडिट टू यू इन दॅट रिस्पेक्ट इफ इट इज अ नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. आणि हे असं का होतं याची तो व्यवस्थित त्याचं विवेचन करतो आणि त्यामध्ये तो असं म्हणतो की अशा ज्या ऑर्गनायझेशन असतात त्या काही माणसांच्या मिशनने चाललेल्या असतात. त्यामुळे अशा ऑर्गनायझेशनला सुरुवातीला जर काही मॅन्डेट नसेल, मॅन्डेटचा अर्थ आहे व्हॉट इज लिगली परमिसिबल अँड बाउंड फॉर दी ऑर्गनायझेशन. एखादी फिलॉन्थ्रॉपिक ऑर्गनायझेशन असेल तर त्याला लिगल बाइंडिंग जास्त असत नाही कारण त्याला काही फारसे रेग्युलेटरचे जाचक अटी काही नसाव्यात. मला त्याबद्दल जास्त कल्पना नाही पण माझा एक अंदाज आहे. एक्सेप्ट फॉर दी ऑडिटेड स्टेटमेंट म्हणा किंवा त्याचे काही मिनिट्स ऑफ दी मीटिंगचे बुक ऑफ रेकॉर्ड मेंटेन करणं म्हणा याच्या व्यतिरिक्त त्यांना काही अधिक जाचक अटी नसाव्यात तरी पण प्रोफेशनली जर कुठल्या ऑर्गनायझेशन गव्हर्नन्स क्षेत्रामध्ये काम करत असतील तर त्या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतात. आणि तिथे पीटर ड्रकर म्हणतो कारण तिथली काम करणारी लोक ही मिशनने झपाटलेली असतात. मॅन्डेट जर व्हॉट इज लिगली परमिसिबल आणि बाउंड असेल तर व्हॉट इज मिशन? मिशन इज दी सॅटिस्फॅक्शन ऑफ प्रिऑरिटाइज्ड नीड्स ऑफ दी स्टेक होल्डर आणि विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन कोर व्हॅल्यूज अशी मिशनची डेफिनेशन आहे. जेव्हा एखादी ऑर्गनायझेशन ही मिशन ओरिएंटेड ऑर्गनायझेशन असते जी तुमची ऑर्गनायझेशन असण्याची अत्यंत दाट शक्यता आहे त्या केसमध्ये तुम्ही स्टेक होल्डर जे तुमचे भागधारक आहेत ज्यांच्याकरता ही ऑर्गनायझेशन एक सेवाभावी ऑर्गनायझेशन म्हणून निर्माण करण्यात आली त्यांच्या गरजा प्रायोरिटाईज करून त्या ओव्हर दी पिरियड ऑफ टाइम भागवण्याचं काम अशा ऑर्गनायझेशन करत असतात. पण त्याचा सेकंड पार्ट जो आहे डेफिनेशनचा तो मला जास्त महत्वाचा वाटतो. तो म्हणजे विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन कोर व्हॅल्यूज ऑफ दी ऑर्गनायझेशन. तर या दृष्टिकोनातून मी जेव्हा अधिक वाचन करायचा प्रयत्न केला तेव्हा एपीजे अब्दुल कलामांचं एक युरोपियन पार्लमेंटमध्ये त्यांच्या पार्लिमेंटेरियन लोकांच्या समोर दिलेल्या लेक्चरचा मला एक युट्यूब वरती उतारा 2.5 मिनिटाचा उतारा बघायला मिळाला आणि तिथे मला कुठेतरी कनेक्ट व्हावं असं वाटलं आणि मला असं वाटलं की दिस इज व्हॉट इज गव्हर्नन्स इज ऑल अबाउट. एपीजे अब्दुल कलाम विचार करा ज्या लोकांनी आपल्यावर 250 वर्ष राज्य केलं अशा लोकांच्या खासदारांसमोर जाऊन ते भाषण करतात आणि सगळ्यात शेवटी स्टँडिंग ओवेशन त्यांना मिळतं आणि तिथला सभापती सांगतो भाषणामध्ये की दिस इज वन ऑफ दी
फायनेस्ट स्पीचेस दिस पार्लमेंट मस्ट हॅव विटनेस्ड. एपीजे अब्दुल कलाम काय म्हणतात तर सुमारे 3000 वर्षापूर्वी एका तमिळ संत कवीने लिहून ठेवलेल्या कवितेतल्या ओळींचा आधार घेऊन ते असं म्हणतात की इफ देर इज ए रायटियसनेस इन माय आर्ट देर इज ए ब्युटी इन माय कॅरेक्टर. जर माझ्या हृदयामध्ये सत्सद विवेक बुद्धी जर जागृत असेल तर माझं चारित्र्य हे सौंदर्यवान आणि खुलून दिसायला लागतं. And when there is a beauty in your character, there is a harmony at your home. जर चारित्र्य सौंदर्यवान असेल, मूल्यांच्या निकषावरती ते खरं उतरत असेल तर घरातल्या सर्व प्रकारच्या नात्यांमध्ये एक प्रकारची लयबद्धता निर्माण होते आणि एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये सिम्फोनी निर्माण होते. सिम्फोनी म्हणजे 100 वाद्य एकत्रित वाजवून जे म्युझिक तयार होतं त्याला जनरली सिम्फोनी म्हणतात. काही फॅमिलीज आपण असं बघतो की घरातल्या नात्यांमध्ये लयबद्धता तर असतेच, पण एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये सुद्धा आपण लग्नाच्या वेळेस बघतो की बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये एक इमोशनल प्रकारचं बॉन्डिंग मुळे निर्माण झालेलं नातं आहे. आणि पुढे चालून एपीजे अब्दुल कलाम असं म्हणतात की वेन देर इज ए हार्मोनी ऍट युअर होम देर इज ए ऑर्डर इन द नेशन अँड वेन देर इज ए ऑर्डर इन द नेशन देर इज ए पीस इन द वर्ल्ड. आणि ही जी या ज्या लाईन्स आहेत एपीजे अब्दुल कलामांनी उद्धृत केलेल्या या मला प्रचंड आवडल्या. आणि माझ्या असं लक्षात आलं गव्हर्नन्स हा गेम जर आपल्याला खेळायचा असेल तर तो कशासाठी खेळायचा, हा 3 मूल्यांसाठी खेळायचा आहे. तो म्हणजे ऑर्डर, पीस आणि हार्मोनी. एखादी ऑर्गनायझेशन जर व्यवस्थित चालत नसेल तर त्याला आपण लिटमस टेस्ट सारखं तपासू शकतो की अरे याच्यात हार्मोनी नाही, 10 लोकांची 10 दिशेला तोंड आहेत. मग आता ऑर्गनायझेशनल आउटकम मीट कसं करायचं, मग तिथे प्रॉब्लेम निर्माण होतो. हळूहळू पीस लॉस्ट होते, ऑर्डर दिसत नाही. या सगळ्या गोष्टी या मूल्यांशी निगडीत आहेत असं माझ्या लक्षात आलं. तेव्हा मूल्यांवरती मी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केला तेव्हा मला असं जाणवलं, हा प्रश्न मी स्वतःला विचारला की मूल्य म्हणजे काय, ह्युमन व्हॅल्यूज किंवा व्हॅल्यूज म्हणजे काय. तर मला आय कुड कन्क्लूड की मूल्य म्हणजे चांगली मूल्य, वाईट मूल्य असं काही नसतं. मूल्य म्हणजे ज्याच्यावरती तुम्हाला जे भावतं किंवा तुमचा ज्यावरती विश्वास आहे ते म्हणजे मूल्य. आणि मूल्य ही काळ परत्वे, स्थळ परत्वे, व्यक्ती परत्वे बदलत असतात. आता चारुलात जर मी विचारलं की 32-35 वर्षापूर्वी आपण शाळेत एकत्र होतो, मग शाळेमध्ये आपण किती वेळ बोलत होतो एकमेकांशी, कारण काय त्यावेळेसची मूल्य ही लहान म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या इंटरॅक्टिव्हिटीसाठी परमिट करत नव्हती, सोशल मूल्य. पण आज आम्ही भयंकर गप्पा मारतो. म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आवर व्हॅल्यूज हॅव चेंज्ड. लीना माझी मैत्रीण आहे, डीन ती असते मेडिकल कॉलेजला, आणि एके दिवशी अशीच गप्पा मारायला आली, माझा हात हातात घेतला आणि मग नंतर ती गेली निघून 2-2.5 तासाने. आणि मग मला विचार पडला की ही मुलगी शाळेत असताना माझ्याशी एक वाक्यही बोलली नाही, आज किती गप्पा मार. सो दिस इज द वे. मूल्य ही आपली बदलत राहतात, काळपरत्वे बदलतात, व्यक्ती परत्वे बदलतात, स्थळ परत्वे पण बदलतात. माझी एक सिंथिया कॉलिंग नावाची बॉस होती, आयरिश लेडी, 6 फूट उंच, कॅनडाहून यायची आणि अमरावतीला असताना एकदा मला म्हणाली की तू कसं शिकवतोयस मला बघायचंय. मी म्हटलं माझं आजचं लेक्चर या वेळेला आहे. मी तिला चिठ्ठीवर लिहून दिलं, या क्लासरूम वरती जर तू आलीस तर तुला मी शिकवताना आढळेल आणि यू कॅन ऑब्झर्व मी. आय डोंट माइंड टू एंटर इन द क्लासरूम अँड सिट इन माय क्लास टू सी हाऊ आय टीच. कदाचित तिला तपासायचं असेल हा शिकवतो की नाही किंवा शिकवता येतं की नाही. मी म्हटलं ठीक आहे तू येऊ शकतेस. आणि मग ती शोधत आली अपॉइंटेड वेळेला आणि ती दरवाज्यातच उभा राहिली आणि वरती हात करून मोठ्याने हसायला लागली. आपल्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर एखादी जर व्हाईट आयरिश लेडी आपल्या टीचरला जर हसत असेल तर विद्यार्थ्यांच्या मनात तर अतिशय आनंदाच्या उकळ्या सुटत असतात. म्हटलं आपल्या शिक्षकाची विकेट घ्यायला. मी थोडासा स्तंभित झालो. मी तिला विचारलं सिंथिया वाय आर यू लाफिंग, व्हॉट हॅपन. मग सिंथिया मला म्हणली नो इन युअर क्लासरूम बॉईज आर सिटिंग ऑन वन साइड, गर्ल्स आर सिटिंग ऑन अदर साइड. त्याचं मला हसू आलं. मी म्हणलं आमच्या कल्चरमध्ये हे असंच आहे लहानपणापासून, आम्ही पण असंच शिक्षण घेतलं. आणि त्याचं कारण कदाचित असं असेल की आमचं पॉप्युलेशन एवढं हाय आहे की 60 जणांच्या वर्गात आम्हाला 84 लोक बसवावे लागतात. आम्ही आपलं
3 जणांच्या बेंचवर 5 छोटी छोटी मुलं बसून कसं तरी करून त्यांना वर्गणी गुण नेतो. मग असं मी तिला एक्सप्लेन करत होतो तेव्हा ती म्हणाली, नाही म्हणाली, हे तर चांगलं आहे म्हणाली. म्हटलं, मी म्हटलं मग चांगलं असेल तर तू हसली कशाला? आणि माझं असं झालं ना मुलांच्या समोर, हे सगळं मुलांच्या समोरच चालू आहे. तर ती म्हणाली, नो 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 नो, याच्या आधी मी सौदी अरेबियाच्या प्रोजेक्टमध्ये होते, तर सौदी अरेबियाला अशाच सिच्युएशन, सिमिलर सिच्युएशन मध्ये भिंत घातली होती, ते आठवून मला हसू आलं. ती मला सांगत होती, जर मेल टीचर जर वर्गात शिकवत असेल तर एक परमनंट बुरखा मुली ज्या साईडला बसायच्या त्या साईडला यायच्या, मुलींना तो दिसायचा पण त्याला मुली दिसायच्या नाही. मला हे सांगायचंय की मूल्य ही स्थळ परत्वे पण बदलू शकतात. तर हे जर आपण समजून घेतलं, आणि मूल्य म्हणजे काय, तर व्हॅल्यूज आर नथिंग बट बेसिक बिलीव्स अँड कॉन्व्हिक्शन्स. मग त्यामुळे चांगलं वाईट असं नसतं. आजची माझी मूल्य ही उद्या बदलू शकतात आणि ती चांगल्या पद्धत चांगलीकडे पण झोपू शकतात. आणि यासाठी नंतर मी जो काही अभ्यास केला त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की गव्हर्नन्सचा रूट कॉज जर काही असेल तर हा पर्सनल कॅरेक्टर, म्हणजे वैयक्तिक चारित्र्य आणि चारित्र्याकरता लागणारी काही बेसिक मूल्य याकडे जाऊन तू पोहोचतो. भारतीय गव्हर्नन्स सिस्टीम मध्ये जर आपण बघायला गेलं तर ती महत्वाची 4 मूल्य जी आपली आई आपल्या मुलांना देते, तिथे जर कुठे गॅप राहिली तर तो गॅप भरून काढायचं काम हे प्रायमरी शिक्षकाने किंवा मिडल स्कूल शिक्षकाने करणं अपेक्षित असतं. आपल्याकडे आपण पंतोजी सारखे शिक्षण निर्माण करतो आणि तो अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीने. आधी तर आम्हाला भयंकर मारायचे शाळेमध्ये, आजकाल ते मारणं तरी कमी झालं असं ऐकतोय, पण त्यात प्रेम आलं असं त्याचा अर्थ होत नाही. तरी पण तो अतिशय स्ट्रिक्ट भावनेनेच वर्गामध्ये शिकवायचा प्रयत्न करतो आणि खरोखर जे काही मधले गॅप्स असतात ते तसेच राहून जातात. आणि खऱ्या गव्हर्नन्स मधला एक जो गॅप ची सुरुवात आहे ही तिथून होते असं मला वाटतं. याकरता जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मार्टिन सेलिगमन या प्राध्यापकाचं रिसर्च बघू शकता. आणि त्याची एक व्हर्च्युअल इन्स्टिट्यूट आहे, जर तुम्ही गुगल सर्च केलं तर तुम्हाला ते सापडेल. त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे व्हिया इन्स्टिट्यूट ऑन कॅरेक्टर. व्हिया याचं स्पेलिंग आहे VIA. VIA पूर्ण कॅपिटल आहे, व्हिया इन्स्टिट्यूट ऑन कॅरेक्टर. VIA फुल फॉर्म आहे व्हॅल्यूज इन ऍक्शन. यावरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तुमचं स्वतःचं पण कॅरेक्टर तपासता येतं. त्याने केलेल्या रिसर्च नुसार त्याने जवळपास हा रिसर्च संपवला असेल अंदाजे 2010 किंवा 12च्या सुमारास. आणि त्याने डिक्लेअर केलं की 100 जी मूल्य त्याने शोधून काढली होती आणि जगभरातल्या जवळपास 100पेक्षा जास्त कल्चरचा, रिलिजन असतील किंवा जाती असतील किंवा क्लॅन्स असतील याचा त्याने अभ्यास केला त्याच्या प्राध्यापकाच्या टीमने. आणि मग त्याने हे कन्क्लुजन काढलं की 24 मूल्य ही प्रत्येक माणसाला परिपूर्ण आणि सुखी आणि समाधानी आयुष्य करता गरजेची असतात. आणि हे कुठपर्यंत त्याने प्लॅन केलं, तो म्हणतो की आपलं आयुष्य जर जन्माने सुरुवात होत असेल तर ते मृत्यूने एंड होतं. मृत्यू सुद्धा प्लॅन केला पाहिजे आणि मृत्यू हा पीसफुल असला पाहिजे, तो शांततामय असला पाहिजे. आणि शांततामय मृत्यू होण्याकरता शेवटच्या व्हॅल्यूचा सेट तो सांगतो आणि त्याचं नाव आहे ट्रान्सेंडन्स. ट्रान्सेंडन्सचा मराठीमध्ये शब्दार्थ आपण जर घेतला तर ज्यांनी तुम्हाला क्रिएट केलं त्याच्याशी कनेक्ट होणं गरजेचं असतं. तर त्याला APJ अब्दुल कलामांचं एक स्पेशल पुस्तक आहे, त्या पुस्तकाचंच नाव आहे ट्रान्सेंडन्स. जेव्हा ते प्रेसिडेंट व्हायच्या आधी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्डाचे चेअरमन होते तेव्हा त्यांनी व्हिजन 2020 हे टेक्नॉलॉजी व्हिजनचं डॉक्युमेंट सुद्धा तयार केलं होतं. आणि ते भारतासाठीचं टेक्नॉलॉजी व्हिजन 2020 हे डॉक्युमेंट घेऊन ते अक्षरधामचे प्रमुख शास्त्रीजी यांना भेटायला गेले आणि त्यांनी ते अर्पण केलं आणि त्यांना सांगितलं, शास्त्रीजी मला तुमचे कॉमेंट्स यावरती हवे आहेत. प्रमुख शास्त्रीजी म्हणाले की तू काही दिवसांनी मला भेटायला ये, मी काढून ठेवतो आणि वाचून तुला मी निश्चित चांगले कॉमेंट देईन. आणि काही महिन्यानंतर पुन्हा त्यांना अहमदाबादला जायचा योग आला. खरं तर ते वेगळ्या कारणाने अहमदाबादला गेले आणि तोपर्यंत ते प्रेसिडेंट झाले होते त्याच ट्रान्झिशनच्या पिरियडमध्ये. आणि तेव्हा ते प्रमुख शास्त्रींना भेटले तेव्हा त्यांनी शास्त्रीजींना विचारलं, शास्त्रीजी माझ्या रिपोर्टवर तुमचे काय कॉमेंट्स आहेत? तेव्हा शास्त्रीजी म्हणाले, यावरती अजून एक चॅप्टर टाक, कारण सगळ्या गोष्टींची सुरुवात
ही मानवी मूल्याने होते. एपीजे अब्दुल कलामांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला. आणि मला एकदा आठवतंय, औरंगाबादला असताना एपीजे अब्दुल कलाम एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या फंक्शन मध्ये त्यांना सांगत होते की मुलांना, तुम्ही इतके लहान आहात की मी तुम्हाला कसं समजून सांगू की आयुष्यात मी इंजिनिअरिंगची ऍडमिशन मिस केलेला विद्यार्थी आहे. तुम्ही सर्वजण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन घेऊन इंजिनियर होणार आहात, पण नंतरचा प्रवास जर तुम्ही माझा बघितला तर मी प्रेसिडेंट ऑफ इंडिया पर्यंत पोहोचलो. पण इंजिनिअरिंगची ऍडमिशन मिस करण्याआधीचा जर माझा प्रवास बघितला तर अत्यंत छोट्या अशा गावात माझा जन्म झाला, तो पण मुस्लिम फॅमिलीमध्ये. माझे वडील फक्त डिव्होट मुस्लिम होते. ते दिवसातून 5 वेळा नमाज अदा करायचे आणि ते मला हळूहळू शांत आवाजात काही गोष्टी सांगत असत. त्यातली एक गोष्ट मी उचलली आणि ती त्यांनी मला फार ठासून मनावर बिंबवलेली होती. ते असं म्हणाले की अब्दुल, की तुला आयुष्यामध्ये प्रार्थनेचं महत्व हे समजून घ्यावं लागतं. आणि त्यांनी मला प्रार्थनेचं महत्व समजून दिलं. त्यानंतर मी प्रार्थनेवरती फोकस करत करत आयुष्य कंठायला सुरुवात केली. आज जर मुलांना तुम्ही मला प्रश्न विचारलात की मी प्रेसिडेंट ऑफ इंडिया पर्यंत कसा पोहोचलो, तर त्याचं उत्तर फक्त एवढंच आहे की मी प्रार्थनेमुळे प्रेसिडेंट ऑफ इंडिया झालो. पण ते कसं झालं हे मात्र मला पूर्णपणे सांगता येणार नाही. ट्रान्सेंडन्स या पुस्तकामध्ये त्याचा हा प्रवास त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केलेला आहे. तर नारायण मूर्ती यालाच पकडून, नारायण मूर्ती जे इन्फोसिसचे एमिरेटस चेअरमन आहे, ज्यांनी इन्फोसिस स्थापन केली आणि ते पुण्यात कार्यरत होते आणि पुण्यात त्यांची सुद्धा म्हणजे होणाऱ्या पत्नीशी त्यांची ओळख झाली. एकत्र ते बसने प्रवास करायचे आणि पटनी कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये ते काम करायचे. सुधाची एंट्री सुद्धा जी झाली पुण्यामध्ये, ती एका वेगळ्या कारणाने अशी झाली की भूमरेड्डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हुबळीची ती गोल्ड मेडलिस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर, आणि साधारणतः ही गोष्ट 73 ते 75च्या काळची आहे. आणि त्यावेळेस मुलींना शॉप फ्लोअरवरचे जॉब दिले जात नसत आणि सुधाने हुबळीला असताना ती धारवाडला राहायची आणि हुबळीच्या कॉलेजमध्ये शिकायची. ती आपल्या मिरज सांगली सारखं ट्विन सिटी आहे. आणि तिने ती ऍडव्हर्टाइजमेंट बघितली आणि तिने पोस्टकार्ड घेतलं रागारागात. कारण तिला राग आला कशाचा की मी वर्गात फर्स्ट आहे. केवळ तेवढंच नव्हे तर सोलापूर नंतर 12-15 किलोमीटरवर कर्नाटका बॉर्डर सुरू होते आणि ती कर्नाटका युनिव्हर्सिटीचा कॅचमेंट एरिया आहे, तो संपायचा आमच्या कुंदापूरच्या अलीकडे, म्हणजे भटकळ नंतर. म्हणजे इट वॉज वन ऑफ दी लार्जेस्ट कॅचमेंट एरिया फॉर एनी युनिव्हर्सिटी. अशा मोठ्यातल्या मोठ्या युनिव्हर्सिटीची ती गोल्ड मेडलिस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर. आणि तिला लक्षात आलं की आपल्याला जर काही त्रास झाला असेल तर आपल्या वर्गातल्या मुलांचा झाला. ज्या मुलांनी एकुलती एक वर्गात मुलगी असल्यामुळे वाटेल तो त्रास दिला आणि शिक्षक लोकांनी दिला. शिक्षकांनी जेव्हा तिनं इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनला अर्ज केला तेव्हा शिक्षकांनी तिला कमिटी बसवली आणि तिला सांगितलं की बेटा, तुला जर खरोखर इंजिनियर व्हायचं असेल तर आमच्या काही अटी आहेत. तर तिला काय अटी टाकाव्यात की तू साडी घालून यायला पाहिजे, ती पांढऱ्या रंगाची असली पाहिजे. म्हणजे या अटीमधून ती गेली आणि तिने सगळ्या अटी मान्य केल्या. पण ती म्हणाली की मी रोज साडी घालून यायचीच पांढऱ्या रंगाची, पण संध्याकाळी ती साडी मागून निळ्या रंगाची व्हायची. त्याचं कारण वर्गातली मुलं मागून शाई शिंपडून तिला निळी करत असत आणि त्या कारणाने मला अजून एक साडीचा जोड घेऊन निघावं लागायचं. पण त्याचं दुर्दैवाची भाग म्हणजे मुलींसाठी आवश्यक असणारी चेंजिंग रूम तर नव्हती, पण आम्हाला सेपरेट वॉशरूम पण नव्हत्या. म्हणजे आमचे दिवस कसे, आम्ही वर्गामध्ये फक्त पूर्ण अख्ख्या कॉलेजमध्ये आम्ही 2 मुली होतो आणि त्यामुळे भयंकर त्रास सहन केलेला. त्यामुळे तिला राग येणं साहजिक होतं. तिने एक पोस्टकार्ड घेतलं आणि पोस्टकार्डावरती आपली व्यथा मांडली आणि जो काही टाइम्स ऑफ इंडियामध्ये ऍडव्हर्टाइजमेंटचा खालचा पत्ता आहे तो लिहिला आणि पोस्टर टाकलं. त्याच्यावरती तिने लिहिलं होतं की डी चेअरमन टेल्को, आणि लिहिताना तिने पत्र लिहिलं होतं डिअर चेअरमन. ते पत्र येऊन पोहोचलं आपल्या पिंपरी चिंचवडच्या टेल्कोच्या प्लांटला, म्हणजे आताच्या टाटा मोटरच्या प्लांट. त्यावरती चेअरमन लिहिल्यानंतर त्याला कोण हात लावणार. ते गेलं बलाड इस्टेटला मुंबईला नेहमीच्या डिस्पॅच मध्ये आणि टाटाच्या टेबलवरती गेलं. JRD टाटा तेव्हा चेअरमन. मी ते वाचलं आणि असं म्हणतात की टाटाने त्याच्यावरती रिमार्क लिहिला, या मुलीला मला भेटायचं, तिला बोलवण्यात यावं. उलटा पत्र व्यवहार सुरू झाला. सुधाला इथे बोलवण्यात आलं आणि मग सुधाला पुन्हा त्यांची कमिटी, मॅनेजिंग डायरेक्टर किंवा त्यांचे HRचे हेड आणि स्वतः JRD असे 3 जण बसले आणि त्या मुलीला समोर उभं केलं आणि तिला विचारलं, मुली तू इतकं स्ट्रॉंग पत्र लिहिलंस
आमच्या कंपनीचे काही नियम आहेत, तू असं का लिहिलंस? मग तिने तिची व्यथा सांगितली. आणि जेव्हा कंपनीचा नियम तिने ऐकला की तुम्ही तुम्ही असा नियम मला लावू शकत नाही जोपर्यंत तुम्ही मला टेस्ट करत नाही. मी अख्ख्या युनिव्हर्सिटीची गोल्ड मेडलिस्ट आहे. माझी विनंती आहे की तुम्ही फक्त माझा इंटरव्ह्यू घ्या. मला सिलेक्शन टेस्टला तुमच्या काही परीक्षा असतील तर त्या परीक्षेला बसायला परवानगी द्या. मला नापास करा, मी घरी जाते सांगते आई वडिलांना मी नापास होऊन आलेले आहे, त्यामुळे मला काही जॉब मिळाला नाही. तिचा अभिनिवेश बघून JRD म्हणतात की ऍज ए चेअरमन मी तुम्हाला सूचना देतो, या मुलीची परीक्षा सुरू करा आणि एक पॉलिसी डॉक्युमेंट चेंज करायचं नोट माझ्याकडे पाठवा, ज्यामध्ये असं लिहिलेलं असेल की आजपासून टेल्कोमध्ये मुली चालतील, त्यावरती मी तुम्हाला सही करून देईल. अशा रीतीने सुधाचा अर्थात सगळ्या प्रकारच्या टेस्ट ती पास करते आणि सुधाचा प्रवेश टेल्कोमध्ये होतो. नंतर होतं काय की ती बसने प्रवास करत असते. तिच्याच गावचा एक मुलगा सुब्बू नावाचा तिच्या बाजूला बसलेला असायचा, त्याला वाचनाची सवय. तो आपलं पुस्तक वाचत जात असे आणि तो एक स्पेअर दुसरं पुस्तक सुद्धा वाचायला देत असे. तर एक चांगला वेळ लागत असेल कुठल्या तरी पेठेत राहत असेल, पिंपरीला जाईपर्यंत तास 1.5 तास बस स्टॉपवर वाट वगैरे बघणे आणि रस्ते तेव्हाचे जर बघितले तर त्यामुळे तिला वाचायला भरपूर वेळ मिळत असे. पण ती प्रत्येक वेळेस ऑब्झर्व करायची, त्या पुस्तकाच्या पहिल्या नावावर एक नाव लिहिलेलं असायचं, मूर्ती आणि खाली तारीख लिहिलेली असायची. एके दिवशी ती सुब्बूला विचारते, सुब्बू हे मूर्ती काय प्रकरण आहे? प्रत्येक तुझ्या पुस्तकावर मूर्ती लिहिलेलं असते. तो म्हणतो हा आपल्याच गावचा गडी आहे, आपल्याच वयाचा आहे, इथेच काम करतो, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये एवढा डिफरन्स आहे म्हणे की तो पुस्तक विकत घेऊन वाचतो, त्यामुळे आपल्याला फुकट वाचायला. मग ती म्हणते की अरे एवढी चांगली जर पुस्तकाचा चॉईस तो ठेवत असेल तर मला त्याला भेटायला आवडेल. अशा रीतीने त्यांची पहिली भेट सुब्बू घडवून देतो. त्या भेटीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि ते लग्नापर्यंत जातं. तुम्ही जर सुधा नारायण मूर्तींचा व्हिडिओ कुठे बघितलात आणि तो बघावा, सोशल वर्क मध्ये त्यांचे काही व्हिडिओज आहेत. माय एक्सपेरिमेंट्स विथ सोशल वर्क या स्वरूपाचा एक त्यांचा व्हिडिओ आहे. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मध्ये कदाचित त्यांनी तो दिलेला असावा, तो पण तुम्ही बघावा. तुम्हाला त्यांच्या पर्सनॅलिटीचे अनेक चांगले कंगोरे पण बघायला मिळतील. म्हणजे खिशामध्ये खूप पैसे असून सुद्धा सोशल वर्क करणं किती अवघड आहे, दान करणं किती अवघड आहे, हे तुम्हाला त्यांच्या स्टोरीज वरून लक्षात येईल. पण मी ही ई गव्हर्नन्सच्या याच्यामध्ये या गोष्टी का सांगतोय हे तुम्हाला थोड्याच वेळात लक्षात येईल. पण सुद्धा असं म्हणतात की लग्न करायला गेलो म्हणजे हा माणूस किती कलंदर आहे नारायण मूर्ती. लग्न करायला म्हणून याला मी आई वडिलांची ओळख करून त्याला घरी बोलवलं तर याने नीट बोलावं होता. वडिलांनी विचारलं बेटा तुला काय व्हायचंय आयुष्यामध्ये, तर याने सरळ उत्तर न देता मला असंख्य धर्मशाळा उघडायचे तसं उत्तर दिलं. माझे आधीच तापट स्वभावाचे, ते उठले आणि आतमध्ये निघून गेले स्वयंपाकाला. बाहेर शेवटपर्यंत आले नाहीत आणि बाहेरच आतमध्येच निरोप दिला आईला की मुलीचे मी लग्न करून देईन कोणाशी पण या पोराशी नाही करून देणार. सुद्धा म्हणतात की त्यामुळे मला विरोध पत्करून बाहेर जाऊन लग्न करावं लागलं. या पठ्ठ्याने 1 पैसा खर्च केला. मला लग्नाला 4,000 रुपये खर्च आला. त्याने माझा एक नवा पैसा आजपर्यंत परत दिलेला नाही. एक टाईप त्याची ती पर्सनॅलिटी. पण इन्फोसिसची स्थापना बांद्र्याच्या फ्लॅटवरती नंदन निलेकणीच्या दिवसभराच्या चर्चेतून झाली असं म्हणतात. ते 7 मित्र दिवसभर चर्चा करत होते की आपण काहीतरी करायला पाहिजे, आपल्याकडे ताकद आहे, आपल्याकडे काही विजन आहे आणि किती वर्ष आपण इतरांची नोकरी करणार, आपलं विजन तर त्यांना काही साध्य होत नाही आणि आपण एवढं चांगलं एज्युकेशन घेतलं IITs मध्ये वगैरे, तर त्यामुळे इन्फोसिसची स्थापना ती तशी त्यांच्या घरी झाली नंदन निलेकणीच्या. आणि सुधा नारायण मूर्ती नंदन निलेकणीच्या मिसेस या ऑफिस सांभाळायच्या आणि ही लोक बाहेर जाऊन धंदा मिळवायचे आणि सायमल्टेनियसली कामं पण करायची. म्हणजे हे शनिवार रविवार हा उद्योग चालायचा त्यांचा. आणि एके दिवशी त्यांच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये आपली काही फार डाळ शिजत नाही, आपल्याला जर चांगले इक्विपमेंट घ्यायचे असतील, इंटरनेट सेवा जर मिळवायची असेल जेणेकरून आपण चांगला धंदा करू शकू. मग ते सर्वजण बसून निर्णय घेतात की आता आपण सगळेजण राजीनामा देऊया आणि परत जाऊया. मग बँगलोरला जायचा निर्णय होतो. सुद्धाही आपल्या पोस्टचा राजीनामा देते. सुधाचा प्रवास हा पुण्याच्या टेल्कोमधून हळूच 8-9 महिन्यानंतर जमशेदपूरला तिची बदली झालेली असते. 2.5 वर्ष ती जमशेदपूरच्या टेल्को प्लांट मध्ये काम करते आणि तिथून ती बदली डायरेक्ट बलाड इस्टेटला बॉम्बे हाऊस मध्ये झालेली असते. बॉम्बे हाऊस म्हणजे जिथे JRD स्वतः बसायचे किंवा टाटा चेअरमन बसतात. त्यामुळे टाटांना माहिती होतं की या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे, कारण मुली तेव्हा ऑफिसमध्ये कमी असायची आणि त्यामुळे तिची ओळखही झालेली होती. आणि एके दिवशी जेव्हा ते रिलिव्हिंग ऑर्डर साईन करत होते तेव्हा यांनी राजीनामा दिला होता. रिलिव्हिंग ऑर्डर साईन करून ती ऑर्डर घेऊन जिन्याने खाली उतरत होती सुधा,
तेव्हा लिफ्ट जवळ JRD उभे होते. सकाळी साईन केलेल्या रिलिव्हिंग ऑर्डरमुळे आणि एकुलती एक मुलगी या ऑफिसमध्ये असणारी जी सोडून जाणारी असं कळल्यामुळे ते तिला थांबवतात आणि तिला म्हणतात, सुद्धा मी असं ऐकलं की तू सोडून जातेस आज. ती म्हणते हो सर. मग ती तिचा प्रवास सांगते की मी माझं लग्न केलं, माझा लाईफ पार्टनर म्हणतो की आपण बँगलोरला जाऊन शिफ्ट होऊया, तिथे सेटल होऊया, त्या कारणाने सर्वांनी आणि माझा नवरा आता धंदा करण्यासाठी म्हणून बँगलोरला शिफ्ट होतोय. मी त्याला मदत करेल असं मला वाटतं. माझी अशी इच्छा आहे की मी घरचा तंबू सांभाळावा. त्या कारणाने मी शिक्षक म्हणून काम करायचा प्रयत्न करेल. माझं क्वालिफिकेशन इम्प्रूव्ह करेल. सबसिक्वेंटली तिने IISc बँगलोरमधून एमटेक केलं आणि हेड ऑफ द कम्प्युटर सायन्स म्हणून एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बँगलोरच्या ती रिटायर झाली. म्हणजे तिने जे प्लॅन केलं त्याप्रमाणे ते केलं. पण JRD तेव्हा त्यावेळेस लिफ्टच्या जवळ उभं राहून सुधाला काय बोलतात हा संवाद फार महत्वाचा आहे आजच्या आपल्या सेशनसाठी. JRD तिला म्हणतात, मिसेस सुधा, तुम्ही दोघं जण धंदा करण्यासाठी म्हणून जर नोकरी सोडत असाल तर ही चांगली गोष्ट आहे. हा माझा मेसेज तू घरी जाऊन सांग नवऱ्याला. त्याबरोबर हे पण सांग की धंदा केल्यामुळे संपत्तीचा संचय खूप होईल. तुमच्या दोघांची मानवी मूल्य जी मी बघतो, ह्युमन व्हॅल्यूज जी मी तुझ्यामध्ये बघितली आपण जेव्हा पहिल्यांदा पुण्यात भेटलो, ती जर खरी असतील तर माझी खात्री आहे की तुझ्या मुलाशी लग्न केलं त्या मुलाचे आणि तुझे ह्युमन व्हॅल्यूज हे बऱ्यापैकी मॅचिंग असतील. त्या दोन्ही गोष्टी जर खऱ्या असतील तर तुमच्या दोघांच्या आयुष्यात अतिप्रचंड प्रमाणात संपत्ती येणार आहे, हे मला आज दिसतंय. पण मला तुला एक सांगायचं आहे, आज संध्याकाळी किंवा नजीकच्या काळात संपत्ती येण्याआधी तुम्ही बसून येणाऱ्या संपत्तीला तुम्ही हात लावू नका. कारण संपत्ती येताना कधीच सुख घेऊन येत नाही. संपत्ती ही केवळ दुःख घेऊन येते. संपत्तीची विल्हेवाट कशी करायची याचा निर्णय तुम्ही आज बसून घ्या. संपत्ती नसताना तुमचं आयुष्य अत्यंत सुखी राहील. जोडीदार म्हणून तुमचं वैवाहिक आयुष्य जे आहे ते प्रचंड सुखी राहील. ती घरी येते, मूर्ती यायची वाट बघते, स्वयंपाकाला लागलेली असते. ती सांगते, KBC मध्ये जर तुम्ही बघाल तर KBCच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगते की मी तेव्हा स्टोव्हवरती स्वयंपाक करायचे आणि ती स्वयंपाक करता करता मूर्तीला सांगते की JRD आज काय म्हणाले. मूर्ती मस्त पेपर वाचत बसलेला असतो बाहेर हातपाय धुवून. मग ती म्हणते, अरे मूर्ती, JRD एवढं चांगलं बोलले, तुला काही वाटलं नाही का यावर काही विचार करावा? नाही म्हणे, मला एवढं कळलं म्हणे की आपल्याकडे भरपूर पैसे येणार आहे, त्यामुळे मी भयंकर हॅपी आहे. मूर्ती, बाकीचंही काही बोलले त्याबद्दल तू काही विचार केला नाहीस का? तेव्हा मूर्ती सिरियस होतात जेवायला बसल्यानंतर आणि मूर्ती तिला सुद्धा, हा निर्णय मी एकटा नाही घेऊ शकत. याचं कारण तू माझी लाईफ पार्टनर आहेस. हा आपल्या दोघांचा निर्णय असला पाहिजे. उद्या जर मी ठरवलं मी प्रॉफिटला हात लावणार नाही आणि तू म्हणालीस की मला पैसे पाहिजे, तर मी काय करायचं? माझा जो पगार आहे त्यामध्ये आपलं घर चालेल की नाही एवढं तुम्हाला सुद्धा तिला त्यांना असं म्हणतात, मूर्ती, तुझा जो काही पगार येईल त्यामध्ये नुसतं घर मी नाही चालवणार. आज आपल्याला नसलेली पण होणारी मुलं, त्यांचं एज्युकेशन, त्यांचं मॅरेज आणि तुझं रिटायरमेंट, एवढं सगळं प्लॅनिंग मी तुला करून दिली. कारण मी सुद्धा एक इंजिनियर आहे, दॅट टू गोल्ड मेडलिस्ट. मग मूर्ती म्हणतात, मग तर फार सोपं आहे. मग सुद्धा म्हणते जेवता जेवता की मग तुझं काय म्हणणं आहे, काय विचार करतोयस? मूर्ती म्हणतात, सुद्धा मला असं वाटतं की येणाऱ्या संपत्तीच्या खर्चाला 2 वाटा करायला हव्या. एक, मग मूर्ती ती विचारते, 2 वाटा कशा कशाच्या? ते म्हणजे एकाचं प्रतीक तर सुद्धा स्वतः आहेच. त्याचं कारण मी बाहेर जाऊन काम करावं म्हणून तू बलिदान करून घरी थांबलेली आहेस. इट्स अ ग्रेट सॅक्रिफाईस. त्यामुळे हा एक जो प्रॉफिटचा वाटा आहे 50%, हा मी तुझ्या नावाने बाजूला काढू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की ह्या बलिदानाची किंमत फार मोठी आहे. केवळ तूच बलिदान केलेलं नसेल, तुझी भावंड आणि माझी भावंड यांनी पण आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती आपण पुढे जावं म्हणून कोणत्या ना कोणत्या फॉर्म मध्ये बलिदान केलेलं असेल, तर उद्या जर त्यांना आपली काही उत्तरदायी होण्यासाठी मदत जर लागली तर ती 50% रक्कम मी बाजूला करून ठेवू. ती विचारते, उरलेल्या 50%चं काय? म्हणजे की मी एकटा तर एवढी मोठी रक्कम प्रॉफिट म्हणून आणू नाही शकणार घरी. याचा अर्थ मी अनेक लोकांना एंगेज केलेला असणार आहे. त्या कर्मचाऱ्यांनी माझ्या आग्रहापोटी, माझ्या मिशन पोटी वेळप्रसंगी आपल्या फॅमिलीचे गोल सॅक्रिफाईस करून मला घेतली असणार आहे आणि त्यामुळे तो प्रॉफिट आपल्या घरी येतोय. तर त्यांनी जर जे काही सॅक्रिफाईस केलेलं आहे त्याला जर उद्या कुठे उत्तरदायी होण्याची वेळ आली तर तो फंड माझ्याकडे असावा, पैसे माझ्याकडे असावे, म्हणून उरलेली 50% रक्कम ही माझ्याकडे मी त्यांच्या नावाने ठेवू इच्छितो.
आजही तुम्ही गुगलवरती सर्च करून बघितला, स्टोरी थोडीशी इनकम्प्लीट आहे. झोपायची वेळ होते, दोघं जण झोपायला जातात, तेव्हा हा मोठा काय म्हणायचं त्याला, विनोदी माणूस आहे. तो तिला डिवचण्यासाठी म्हणतो, सुधा हे पैसे कमवले कुणी पण. सुधा म्हणते तू मला बाहेर जायला थोडी परवानगी दिली, याचा अर्थ तूच कमवले असणार. तवलीन सिंग बरोबरच्या इंटरव्ह्यू मध्ये ती हाही प्रॉब्लेम डिस्कस करते. ती म्हणते आम्ही भांडलो नाही असं नाही, आम्ही प्रचंड बांधलो. मी त्याला म्हणाले की तू घरी बस ना घर चालवायला, मी कंपनी चालवून दाखवते, कारण मी पण गोल्ड मेडलिस्ट आहे. पण शेवटी स्त्री सुलभ भावनेने त्याने मला प्रेमाने घेतल्यानंतर मी त्याला कन्सेंट दिला की ठीक आहे बाबा, मी घर चालवेन, मी मुलाबाळांकडे लक्ष देईन आणि तू कंपनी सांभाळ. त्यामुळे तो त्या दिवशी रात्री झोपायला जाण्याआधी तिला म्हणतो, सुधा पैसे कमवणाऱ्या ऑर्गनायझेशनचा जर मी चेअरमन असेल तर पैसे खर्च करणाऱ्या दोन्ही ऑर्गनायझेशनचे चेअरपर्सन मात्र तू असशील. आज जर तुम्ही गुगलवरती सर्च केलात तर इन्फोसिस फाउंडेशन आणि नारायण मूर्ती फाउंडेशन हे दोन्ही फाउंडेशन अस्तित्वात. या दोन्ही फाउंडेशनकडे माझ्या माहितीप्रमाणे किमान संपत्ती प्रत्येकी 50,000 कोटी रुपयाची तरी असेल. म्हणजे जे टाटा बोलले आणि जे प्रत्यक्षात घडलं त्यामध्ये तथ्य आहे. ही स्टोरी एवढी मोठी लॉंग सांगण्याचा तेवढाच हेतू आहे की तुम्हा सगळ्यांना पटावं की व्हॅल्यूजचं अनन्यसाधारण महत्व आपल्या आयुष्यात काय आहे. तसंच व्हॅल्यूजचं महत्व ऑर्गनायझेशन मध्ये होतं. जे व्हॅल्यूज ते प्रीच करतात तेच व्हॅल्यूज इन्फोसिसने टिकवल्या आणि रुजवल्या, म्हणून इन्फोसिस एवढी मोठी झाली. जर तुम्ही मला आता विचाराल की सेल्फ रेग्युलेशन म्हणजे गव्हर्नन्स जर असेल तर ते अचीव्ह कसं करायचं, तर मी तुम्हाला सांगेन, चांगली मूल्य रुजवा. चांगली मूल्य, कोर व्हॅल्यूज ऑफ दी ऑर्गनायझेशन फाइंड आउट करा आणि ती मूल्य रुजवा, तरच तुम्हाला गव्हर्नन्स हे इम्प्रूव्ह होताना दिसेल. जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये गेल्यानंतर तुमची कामं होत नसतील, सर्व्हिस ओरिएंटेशन नसेल, कामामध्ये क्वालिटी नसेल, लोकांच्या वागणुकीमध्ये जर तुम्हाला व्यवस्थितपणे आढळत नसेल, तर निश्चितपणे गव्हर्नमेंटचे मोठे मोठे गॅप्स आहेत. ते का आहेत? कारण चांगल्या व्हॅल्यूज तिथे रुजवल्या जात नाही. हे जेव्हा भारत देशामध्ये व्हायला लागेल, जे जपानने करून दाखवलं, ते पण 1945 साली त्यांच्यावरती 2 बॉम्ब पडल्यानंतर जे त्यांनी करून दाखवलं ते अजूनही भारतात आपण सुरुवात केली नाही. याच्यामध्ये एज्युकेशन सिस्टमचा फार मोठा हातभार आहे आणि म्हणून मी तुम्हाला ती वेबसाईट सांगितली की जिथे आपण स्वतःचे कॅरेक्टर पण तपासू शकतो. आता तुम्ही विचाराल गव्हर्नन्स म्हणजे सेल्फ रेग्युलेशन विथ राईट व्हॅल्यू जर असेल तर ई गव्हर्नन्स म्हणजे काय? तर एक नवीन डेफिनेशन जी मी स्वतः अभ्यासपूर्वक नेहमी सांगतो ती म्हणजे, इफ गव्हर्नन्स इज ऑल अबाउट ब्रिंगिंग राईट व्हॅल्यूज इन दी ऑर्गनायझेशन, ई गव्हर्नन्स इज ऑटोमेटेड वे ऑफ ब्रिंगिंग व्हॅल्यूज इन दी ऑर्गनायझेशन. जे तुम्हाला गेले 70 वर्ष शक्य झालं नाही ते जर आता टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही मूल्य आणू शकत असाल तर आणा. क्लासिकल केस आहे रेल्वे रिझर्वेशन सिस्टीमचा. रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम मध्ये आधी तुम्हाला कार तिकीट मिळायचं. तुम्ही रेल्वे रिझर्वेशनला गेलात म्हणजे एक फार मोठा सोहळाच असायचा तो. आपली छोटीशी गाडी लुना किंवा टीव्हीएस काढायची, पहिल्यांदा बँकेत जायचं, नंतर तिकडे जायचं, लाईन मध्ये उभा राहायचं, मध्ये तिकीट मागायचं, तो म्हणणार नाहीये, मग आपला चेहरा पडायचा, आपण परत येणार. बाहेर येतो तर 1-1.5 पायावर उभा असलेला 18-19 वर्षाचा केस चिंतारलेला, ती 2 बटन उघडलेली टी शर्टची, आणि आपल्याला अगदी मोठ्या आवाजात म्हणतो क्यू साहब नहीं मिला क्या, म्हणतो नाही मिला, तो म्हणतो चाहिए क्या, आपल्याला वाटतं देवच आहे. म्हणजे इफ द गव्हर्नमेंट सिस्टम इज नॉट वर्किंग ट्रान्सपरंटली, द सिस्टम ऑफ एजंटशिप ऑलवेज स्टार्ट्स गेटिंग पॅरलली डेव्हलप्ड. पण तुम्ही बघा जसं जसं कॉम्प्युटरायझेशन व्हायला लागलं तसं तसं हळूहळू ट्रान्सपरन्सी आली. नारायण मूर्ती चा जो रेफरन्स मी तुम्हाला दिला त्या पुस्तकाचं नाव आहे ए बेटर इंडिया ए बेटर वर्ल्ड. याच्या शेवटच्या काही चॅप्टर मध्ये ते पब्लिक गव्हर्नन्स बद्दल पण लिहितात. इनफॅक्ट जपानच्या पंतप्रधानांनी भाषणामध्ये इन्फोसिसमध्ये बँगलोरला आल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला, मूर्ती सर तुमची इन्फोसिस एवढी चांगली, बाहेरचं बँगलोर एवढं खराब का? मूर्तींनी त्यांना भाषणामध्येच उत्तर दिलं, मिस्टर प्राईम मिनिस्टर, हा मूल्यांमधला फरक आहे. जी मूल्य मी इथे रुजवली ती जर बँगलोर त्या ऍडमिनिस्ट्रेशनने रुजवायचा प्रयत्न केला, बँगलोर पण माझ्यासारखंच होईल. तर नारायण मूर्ती असं म्हणतात,
ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, फेअरनेस अँड पार्टिसिपेशन, ही 4 मूल्य जर आपण रुजवू शकलो तर आपल्याला गव्हर्नन्स हे इम्प्रूव्ह करता येतं. आणि रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम जर तुम्ही बघितली तर ट्रान्सपरन्सी, तुम्हाला कोणतं तिकीट हवंय, त्याचे वेटिंग लिस्ट काय चालू आहे, हे सगळं तुम्हाला दिसतं. मी नागपूरला एकदा तिकीट माझ्याकडे कन्फर्म होतं, पण मी ट्रेन बोर्ड करू शकलो नाही, जुनी गोष्ट आहे. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की रिझर्वेशनचे पैसे जे काही मला मिळणार होते ते मिळवण्यासाठी मला महिनाभर 2-3 चक्रा माराव्या लागल्या. देर वॉज नो अकाउंटेबल सिस्टम. परवा मी औरंगाबादचं तिकीट बुक केलं, शिवनेरीचं तिकीट बुक झालं नाही, पण माझे पैसे गेले बँकेतून. माझा मुलगाच मला म्हणतो गेले तर जाऊ दे म्हणे, 5 दिवसांनी ऑटोमॅटिक जमा होतं. माझ्या मुलाला एवढा कॉन्फिडन्स का? सिस्टीम हॅज बिकम अकाउंटेबल. जेव्हा माणसं काम करायची तेव्हा सिस्टीम अकाउंटेबल नव्हती, तेव्हा ट्रान्सपरंट नव्हती, तेव्हा त्यात फेअरनेस नव्हता. फेअरनेस म्हणजे 2 वर्षापूर्वी मी अरुण जेटलींचं स्पीच ऐकत होतो, त्यात ते म्हणाले की 2020-21 मध्ये आम्ही वेटिंग लिस्ट शून्य करत आहोत. मला लक्ष मी घरी म्हणालो की वेटिंग लिस्ट हा मला शून्य कसं करणार, आपलं अख्खं आयुष्य वेटिंग लिस्ट करते. तर मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये नंतर वाचत होतो, तिथे एक केस स्टडी दिली होती. भुसावळच्या स्टेशनवर सेवाग्राम एक्सप्रेसचं वेटिंग लिस्ट टीमचं तिकीट घेऊन एक माणूस उभा आहे, त्याचं तिकीट कन्फर्म होत नाही, चार्ट तयार झालेला आहे. कॅन ही बोर्ड द ट्रेन? नो. डिड ही पे फॉर द तिकीट? येस. म्हणजे गव्हर्नमेंट तुमच्याकडून पैसे काढून घेतलेत पण सर्व्हिस द्यायला तयार नाही. आता जर तुम्ही बघाल तर त्याला अशी सिस्टीम ते निर्माण करू इच्छितात की काही वेळानंतर त्याला SMS येतो की 2 तासानंतर तिथूनच गोरखपूर दादर एक्सप्रेस धावते, जी भुसावळला थांबणार आहे. त्यामध्ये 5 बर्थ आहे. त्यातली बर्थ जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही वाय म्हणून रिप्लाय करा आलेल्या SMS ला, हेच तिकीट तुम्हाला तिथे चालेल. ही सिस्टीम आधी नव्हती. व्हॉट इज हॅपनिंग? वी आर गोइंग फॉर अ फेअरनेस इन द सिस्टम. तर ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, फेअरनेस अँड पब्लिक पार्टिसिपेशन, या 4 मूल्यावरती जर तुम्ही काम करत असाल तर गव्हर्नन्स ही इम्प्रूव्ह होऊ शकतं. आणि ई गव्हर्नन्स म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून जर ही मूल्य अचीव्ह करण्यासाठी जर आपण एखादी सिस्टीम डेव्हलप करत असू, देन वी माइट कॉल दॅट सिस्टीम ऍज अ सिस्टीम ऑफ ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स या टॉपिक, या शास्त्राचे इमर्जिंग सायन्स आहे, इमर्जिंग बॉडी ऑफ नॉलेज आहे. याच्यामध्ये 4 टप्पे आहेत. एक म्हणजे प्रोसेस इंजिनिअरिंग, त्यामध्ये आहे त्या प्रोसेसेस कमी करणे. दुसरं म्हणजे चेंज मॅनेजमेंट. चेंज मॅनेजमेंट म्हणजे लोकांचा विरोध, कुठल्याही सिस्टीमला लोकांचा विरोध असतो. मशीन निमूटपणे काम करतात, लोक नाही करत. सो व्हॉट इज रिक्वायर्ड इज दॅट वी नीड टू मिटिगेट दी रेजिस्टन्स ऑफ दी पीपल. त्याचं एक शास्त्र आहे. जनरली मी चेंज मॅनेजमेंटचे एक स्पेशल लेक्चर्स घेतो, ज्यामध्ये जॉन पी कॉटर हा हार्वर्ड बिझनेस स्कूलचा प्रोफेसर आहे, त्याचं कॉटर्स मॉडेल ऑफ चेंज मी सांगायचा प्रयत्न करतो. दॅट्स अ व्हेरी गुड मॉडेल. त्याच्या व्यतिरिक्त अजून जे 2 आहेत ते अतिशय सोपे आहेत, ते म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग. कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे आता आपण ट्रेनिंगसाठी बसतो आहोत, अशा प्रकारे ट्रेनिंग इंटरव्हेन्शन जर तुम्ही वाढवले तर चेंज मॅनेजमेंट सुपर होतं. लोकांचे जे मेंटल ब्लॉक्स असतात ते काढायचे असतील तर स्ट्रॅटेजिक प्लॅन असला पाहिजे ट्रेनिंगचा. आणि त्याच्यानंतर 15 ते 20% एनर्जी, मनी, टाइम हा तुम्हाला एखादी टेक्नॉलॉजी वापरून गव्हर्नन्स सुधारण्यासाठी करतात. 70 ते 80% काम हे टेक्नॉलॉजीचं असतं, ते माणसांना बदलण्याचं असतं. ई गव्हर्नन्सचं मुख्य सूत्र हे टेक्नॉलॉजी नसून माणसांना बदलणं हे आहे, हे आपण समजून. मला वाटतं इथे